नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी. हे ग्रामीण रुग्णालय आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते ग्रामीण गळत आहे. चला तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये की किती म्हणजे आतमध्ये गळत आहे. हे दाखवा पाणी खालचं. कर्मचारी आहेत त्या दवाखान्याचे, शिपाई आहेत, ते सतत पाणी काढत आहेत. जसं पाणी चालू आहे रात्रपासून, जसं ड्युटीवर आलेले आहेत तशा पद्धतीने इथे हे पाणी काढत आहेत. आमच्या आमदारांना त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जो बी जबाबदार व्यक्ती असेल त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर बी आहेत. आता त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचंही असं म्हणणं आहे की आम्ही लेखी दिलेलं आहे तरी कोणी इथं लक्ष द्यायला तयार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते तरी काय करेल ते सांगतात. त्यांचं काम आहे करून देणं. सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रत्येक वेळेला कळवलेलं आहे. ते म्हणतात की नगरपालिकेच्या अखत्यारीत बिल्डिंग आहे. असं बरोबर. आताच आपल्या डॉक्टरांनी काय सांगितलंय की बांधकाम विभागाला सुद्धा त्यांनी वारंवार कळवलेलं आहे, तरीही त्या ठिकाणी त्यांनी नगरपालिकेची बिल्डिंग आहे. ते असं म्हणतायत म्हणे की ते नगरपालिकेची बिल्डिंग आहे. आणि ह्यांच्यामध्ये ते नगरपालिकेची बिल्डिंग असं जर ते म्हणत असतील आणि त्या दोघांच्या मध्ये दवाखाना पाण्यामध्ये दिसून येत आहे, आपल्याला कॉम्प्युटर दिलं जातं. हे ग्रामीण रुग्णालयाचं कार्यालय आहे. ह्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचे ड्युटी असेल, पगार असेल, काही असेल या ठिकाणी निघतात. कागदपत्र इथंच मेन असतात त्यांचे. ही अवस्था अशी आहे. ह्या ठिकाणी कर्मचारी आहेत. इकडे आपण पाणी किती वाजल्यापासून पाणी काढता तुम्ही? सकाळी 8 वाजेपासून. सकाळी 8 वाजल्यापासून. बघितलं का? जसं हे ड्युटीवर 8 वाजल्यापासून आलेले आहेत, आता 11:30 झालेले आहेत, तरी इथं पाणी गळत आहे. या इकडे या. जे पेशंट येतात त्यांना या ठिकाणी इंजेक्शन देणं आहे, याच ठिकाणी करणं आहे. याच्यात काय असतं? सगळं पुरं ओलं आहे. ते आता पुरं पाण्यामध्ये आहे. ते पाण्यामध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सगळं हे पाण्यामध्ये, हे सगळं ओलं आहे. सिरिंज आहेत या ठिकाणी. पुरं आता ह्या सिस्टर लोकांचं बघा, या ठिकाणी पुरं सामान या ठिकाणी हे असतं. हे सगळं पाण्यात आहे. इकडे दाखवा. हे जागा आहे, फ्रीज आहे. त्या फ्रीजचं बघून घ्या. नंतर ह्या ठिकाणी दाखवा सगळं पाणी या ठिकाणी. हे पुरं पाणी. हे इंजेक्शन रूम आहे सिस्टर लोकांचं, ठीक आहे. आणि हे कपाट आहे. आता हे बिल भरणा कक्ष आहे. आता हा आपला सरकारी दवाखान्याचा बिल भरणा कक्ष आहे. बघा तुम्ही आता किती वाईट परिस्थिती आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालय दाखवा. हे सगळे बघा. हे सगळं कॉम्प्युटर आहे. हे सगळे बघा. दाखवा व्यवस्थित, दाखवा. काय फिरू नका, व्यवस्थित दाखवा. असं एकदम हे कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये. हे दिसतं ना ह्याच्यामध्ये, हे झाकलेलं जे आहे ना मेन कापड, पुऱ्याच्या ठिकाणी कॉम्प्युटर आहे. आणि दाखवा पाणी खाली. हे पाणी दाखवून द्या खाली. कोणता वार्ड? जनरल वार्ड आहे. या इकडे या. हे आहे जनरल वार्ड. तुम्हाला दाखवतो. या हे जनरल वार्ड आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. दाखवा इकडे. हे पाहे पाणी. जनरल वार्ड आहे. दाखवा सगळीकडे दाखवा. पाणी दाखवा. सगळे दाखवा. हे सगळं दाखवा. वरचं कापड सगळं ओलं आहे. हे तुम्ही जे बघू शकता ना, पुरं हे पलंगावरचे कापड ओले आहेत. आता इकडे दाखवा. या इकडे या इकडे खाली. या इकडे. हे दाखवा. हे सगळं हे ग्रामीण रुग्णालयाचं हे आपल्या पाचोरा, ठीक आहे. आता इकडे या, आतमध्ये या. हे पहा. दाखवा पाणी. दाखवा पलंगावर. हे पहा. अक्षरशः ह्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, काम करणारे, दाखवा पलंगावरचं पाणी दाखवायचे लोकांना. पाणी दिसलं पाहिजे. विना करा हो. पाणी दिसलं पाहिजे पलंगावर. दाखवा इकडे हे सगळे. आणि हे आहे पाचोरा ग्रामीण रुग्णालय. दाखवा इकडे सगळं घाण. दाखवा पाचोरा ग्रामीण, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पाचोरा ग्रामीण रुग्णालय आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात त्या ठिकाणी डॉक्टर सांगतात की आपल्या आजूबाजू घाण राहिली नाही पाहिजे, पाणी घाण साचलं नाही पाहिजे, रोगराई होते. आणि जर आपण इथंच जर बघितलं तर एवढी घाण आणि एवढं पाणी आहे, हे काय दुसऱ्याला सांगणार आहेत. आता हे आपल्या सोबत आलेले आहेत. ताई तुम्ही कुठून आले? लवारी. काय झाले? काहीतरी चावेल सारखं आहे बोटाले, त्या करता. बरं आता ठीक आहे का? बरं आहे का? हो, बरं आहे. इथं सगळे व्यवस्थित डॉक्टर सिस्टर आहेत असे व्यवस्थित? आम्ही पहिल्यानं चालू आहे बारी. नाही पहिल्यांदा आले पण एवढं लक्ष देत आहेत ना? लक्ष देत. धन्यवाद. असा आमचा पाचोऱ्याचा दवाखाना आहे. कर्मचारी लक्ष देत आहेत आमच्या. इथलं का 3 लाखाची मशिनरी आहे. 3 लाखाची. या ठिकाणी मेनकोड वर झाकलेलं आहे. कोणतं? हे 7.5 लाखाचं आहे.
बापरे, हे 7.5 लाखाचा आहे का हे? हो हो हो, हे 7.5 लाखाचा. त्याचं नाव काय याचं? स्ट्रूनेट. स्ट्रूनेट म्हणतात म्हणे याला. बघा हे स्ट्रूनेट जे आहे तर हे 7.5 लाखाचा आहे. दाखवा यांना किती आहे हे. 7.5 लाखाचा आहे म्हणे हे. बघितलं का तुम्ही? हे मशिनरी 7.5 लाखाची आहे. हे आहे 3 लाखाची. ह्याला काय म्हणता? सील काउंटर. हे किती? 3.5 लाखाचं. आणि हे बघा फ्रीजवर पाणी आहे. दाखवा फ्रीजवर पाणी. असं आहे का? करंट लागतं म्हणे त्या ठिकाणी. हे पहा, हे सगळं फ्रीजवर पाणी आहे. आणि बटन बंद करावं लागलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जर बटन चालू केलं त्याच्यात आता करंट उतरलेला आहे. म्हणजे आपण दुसऱ्याचा जीव वाचवायला जातो. आपण ह्या दवाखान्यामध्ये जीव वाचवण्यासाठी येतो, पण इथं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात दिसून येतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी कोणी जबाबदारी असेल ती व्यक्तीने इथं लक्ष दिलं पाहिजे. 2 कर्मचारी आहेत या ठिकाणी. सकाळी 8 वाजल्यापासून यांची ड्युटी चालू झालेली आहे. आता 11:30 पावणे 12 होत आलेले आहेत. पाणी काढत आहेत, सतत पाणी काढत आहेत, सतत. तरीही पाणी थांबणार नाही. त्याचं कारण असं आहे, वरून पाणी चालू आहे. हे पाणी कितीही जरी काढत असले तर वरचं पाणी थांबत नाहीये. आणि ह्यांना दिवसभर पाणी काढलं तरीही इथं काही फरक पडणार नाहीये. म्हणून कुठं ना कुठं या ठिकाणी जे जबाबदारी व्यक्ती असेल तरी जबाबदारी कुणीही स्वीकारलं पाहिजे. आता आपण ह्या ठिकाणी जर बघितलं, या इकडे थोडस या इकडे सुद्धा पाणी दिसून येते इकडे. आज इथं बघा खाली दाखवा ओला आहे. आज त्यांना लेखापडी करावं लागतं. पाय वरे करून आहे, खाली ओला आहे. ते ह्या अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. जबाबदारी व्यक्ती असेल ना तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तर या ठिकाणी बघा सगळे हे माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. सगळं बाहेरून ते पाण्यात आलेले आहेत, आतमध्ये पाण्यामध्ये आहेत. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आपण ग्रामीण रुग्णालयामधलं सर्व तुम्हाला पूर्ण परिस्थिती कशी आहे, म्हणजे काय काय इथं नुकसान होत आहे. सतत पाणी वरून पडत आहे. रात्रपासून पाऊस चालू आहे. आणि आज आपण आतमध्ये तुम्हाला मी पुरं ओलं दवाखाना दाखवते. सतत पाणी गळत आहे. जेवढ्या या ठिकाणी रूम आहेत, सिस्टर रूम असेल, इंजेक्शन रूम असेल, लॅब टेक्निशियन असेल, त्याच आपण त्या लॅबमध्ये गेलेलो होतो. त्या ठिकाणी एक मशीन त्यांनी सांगितली की 7.5 लाखाची मशीन आहे. किती? 7.5 लाखाची मशीन आहे. त्या ठिकाणी पुरं वरून पाणी गळत आहे. त्या ठिकाणी त्यांनी वरती मेनकापड झाकलेलं आहे. किती वाईट परिस्थिती आहे. 7.5 लाखाची मशीन गव्हर्नमेंटनं दिलेली आहे, शासनाने दिलेली आहे. आणि पुरं ते पाण्यामध्ये आहे. दुसरी मशीन तिथं दाखवली 3.5 लाखाची आहे. ते सुद्धा पाण्यामध्येच आहे. आणि फ्रीजवर पुरं पाणी आहे. तर ह्या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण ह्या ग्रामीण रुग्णालयाच्या जो जबाबदारी व्यक्ती असेल, डॉक्टर असेल, त्यांना आपण विचारतो की कुठं ना कुठं हे झालं पाहिजे. ते सांगतात आम्ही नगरपालिकेला कळवलेलं आहे, पण नगरपालिका सांगते ते आमच्याकडे नाहीये, ते कुठं PW कडे असं काहीतरी सांगत आहेत. ते एकमेकाच्या अंगावर टाकतायत. पण त्याच्यामध्ये आज पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये जर बघितलं तर खरोखर आज पाचोरा दवाखाना पाण्यामध्ये आहे. जे बी जबाबदारी असेल त्या व्यक्तीने लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण सांगतो लोकांना की या पाण्यामध्ये की दवाखानावाले जे डॉक्टर सांगतात की आपण पाण्यामध्ये कसं राहिलं पाहिजे, आजूबाजू घाण राहिला नाही पाहिजे, स्वच्छता पाहिजे. आपण दुसऱ्या पेशंट लोकांना सांगतो. आणि जर आपण इथं आज जर बघितलं या दवाखान्यामध्ये पुरं दवाखाना पाण्यात आहे, पुरं मशिनरी पाण्यात आहे. हे कुठं ना कुठं मी सांगतो माझ्या आरोग्यदूतच्या माध्यमातून जर आमच्या आमदार साहेबांना सुद्धा विनंती करतो, आमदार साहेबांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. कारण वाईट बिकट परिस्थिती आहे. लाखांनी मशीन दिलेल्या ते पाण्यामध्ये आहेत. आता जर आपण म्हणतो की हा दवाखाना तिकडे जाणार आहे, जाईल तेव्हा जाईल, पण आज लाखाच्या मशिनी आहेत. तोपर्यंत कुठं ना कुठं वरील जे बी डागडुग असेल, ज्या मशिनरी खराब होणार नाहीयेत, त्याची तर आपण काळजी घेतलं पाहिजे. माझ्या आरोग्यदूतच्या माध्यमातून सांगतो आमच्या आमदार साहेबांना कुठे ना कुठे इथं लक्ष द्या. आणि ज्याची जबाबदारी नगरपालिका असेल त्यांना सांगा, PWवाल्याची असेल त्यांना सांगा. आणि हे दवाखाना तिकडे जाणार आहे तुम्ही म्हणताय ना, ते जाईल तेव्हा जाईल, पण आज लाखाच्या मशिनी कुठेतरी कुठं खराब होण्याच्या अगोदर इकडे लक्ष दिलं पाहिजे. जो जबाबदारी व्यक्ती असेल त्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.